निश्चितच आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान सन्मान्य श्री प्रताप मारुती पाटील यांचे सुपुत्र रिग्नेश पाटील या आपण पाहू शकता या सामन्याचा आनंद घेत असताना या क्रिकेट मंडळासाठी श्री प्रताप मारुती पाटील यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची धनादेश आलेला आहे. आपण पाहतोय इथं मात्र पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा हाताळला जातोय आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय भावाले संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू यशवंतजी केने यांच्याकडून सुद्धा 2000 रुपयाचा धनादेश पाहायला मिळाला. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांच्याकडून सुद्धा आपण 5000 रुपयाची देणगी या मंडळाला आलेली पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. तसेच दयानंदजी भंडारी साहेब यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य या कमिटीसाठी पाहायला मिळते. यावेळेस प्रहार पाहायला मिळतंय. चेंडू हवेमध्ये आहे, काय घडतं पाहूया. आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केल्या जातोय आणि फलंदाजी इथं मात्र फेल ठरतोय. तानाजी पुन्हा एकदा टर्न होतंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, काय घडतं पाहूया. इथं मात्र क्षेत्ररक्षणाच्या आवाक्या बाहेर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता. एक धाव मिळते. एकातवेने धाव संख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2. 1 बाद 2. पहिले षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये तानाजी मात्र चांगली कामगिरी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव लेखवाच्या स्वरूपात, त्यानंतर विकेट. इथं मात्र 1 धाव. अशा रीतीने बॅक टू बॅक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस चेंडूला दिशा दिली, गॅप मध्ये ढकलून दिलेला आहे. चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय सीमारेषेकडे. आर पार सीमा पार, हा येतोय चौकार. निश्चितच वाखाणण्याजोग्य फटका पाहायला मिळाला होता. जसा चेंडू तसा समाचार. दिशा दिली पॉइंटच्या रिजन मध्ये, चेंडू मात्र सीमा पार चौकार झाला. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे, अनसाइडला. इथं मात्र चेंडूला ढकलून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे काऊ कॉर्नर मध्ये. एक धाव इथेही घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून झाली. त्यानंतर मात्र इथे एक मोठा फटका चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 या आकड्यावरती पोहोचते. यावेळेस हाही चेंडू चांगला पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव राहतोय. आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. सन्मान्य रिग्नेशजी पाटील साहेब इथं आले होते या स्पर्धेला भेट देण्यासाठी. आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून इथं मात्र या कमिटीसाठी 5000 रुपयाचा धनादेश
देण्यात आलेला आहे. यावेळेस नवीन गोलंदाज मिथून येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 7 धावा फक्त खर्च केल्या, एक गडी बाद केला आणि यावेळेस मिथून येतोय डावाला सावरण्यासाठी. फुल टॉस डिलिव्हरी होती परंतु पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. आपल्या फॉलोथ्रू मध्ये इथं मात्र चेंडू कलेक्ट केला जातोय, निर्धाव राहतोय चेंडू. आज आपण जर विचार केला तर वीर तानाजी दापोडे संघाकडून फलंदाजी हवी तशी चांगली पाहायला मिळत नाही. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कमी धावा बनल्या होत्या आणि इथेही आपल्याला पाहायला मिळते धावा बनत नाहीये. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू कावकारांमध्ये ट्रॅव्हल्स होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विनायक यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण या इथे आपल्याला पाहायला मिळते. राजू येतो या पहिलेच स्ट्राइक वरती. हाही फटका खूपच चांगल्या पद्धतीचा आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया काय घडते. यास फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय ज्ञानदेव. चांगली फटकेबाज खेळण्याची क्षमता होती मात्र ती दर्शवता आली नाहीये. फक्त आपण जर पाहिला तर एक चौकार त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या पद्धतीने तो फटका सजवला होता. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. यावेळेस पाहू शकता बिगिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असा येत नाहीये आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. एका धावेपेक्षा अधिक काही नाहीये. शांत संत क्रिकेट पाहायला मिळते. दापोडे संघाच्या माध्यमातून हाणामारी पाहायला मिळत नाहीये, बिघिट पाहायला मिळत नाहीयेत या मॅच मध्ये. त्या कारणास्तव क्रिकेट शांत होऊन बसलेला पाहायला मिळतंय. परंतु क्रिकेटचा महासंग्रामामध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. आज पाहूया यावेळेस लोंगाण आणि लोंगापच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. इथे एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एकेरी दुहेरी धाव संख्येमध्ये तर समाधान मानताना पाहायला मिळतात दापोडे संघ. तुम्हाला बिघिट करावे लागतील, जास्तीत जास्त मोठे खेळावे लागतील या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर. प्रयत्न जरूर चालू आहेत परंतु गोलंदाज मात्र अचूक लाईन अँड लेन मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. संघर्ष आणि चिकाटीची गोलंदाजी. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, हाई चेंडू पाहू शकता म्हणून पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वल्ला जातोय आशेच्या नजरेने पाहिलं जात आहे पंचांकडे वाईटच्या. परंतु आपण पाहू शकता लिगल चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव राहतोय चेंडू. षटक क्रमांक आपण पाहतोय समाप्त होतोय दुसरं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. म्हणजेच किती चांगली गोलंदाजी मिथून यांची पाहायला मिळते आपल्याला. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करतोय. बऱ्याच दिवसातून मी तर म्हणेन 15 मारुती काल्हेर संघ हा लाईव्ह मध्ये दिसतो. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, आणि असं प्रदर्शन ज्यावेळेस होतंय त्यावेळेस संघाचा जो आत्मविश्वास आहे ना तो खूप द्विगुणित होताना पाहायला मिळतंय. ज्या बजरंग कारेवली संघ आपण सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे. ज्या बजरंग कारेवली संघ वरील गटातून आज आपण पाहू शकता आजच्या दिवसातून क्वालिफाय होणाऱ्या सामन्यामध्ये कारेवली संघाने धडक मारलेली आहे आणि खालच्या गटामधून क्वालिफाय होण्यासाठी हा चालू असलेला मैदानामध्ये सामना आपण पाहतोय दापोडे वर्सेस काल्हेर.
यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहू शकता चांगली सुरुवात पाहायला मिळते. राजन यांच्या माध्यमातून निर्धाव राहतो चेंडू. एक चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये ही पाहायला मिळते आपल्याला. या इथं पाहू शकता आपण फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपाने. नवीन फलंदाज नितीन जातोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहू शकता अपील हलकीशी केली होती परंतु आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये. 2 धावा 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती अतिशय संत सुरुवात पाहायला मिळाली आणि त्यानंतर अजूनही संत कासवाच्या गतीने धावफलक पाहायला मिळते आपल्याला धावफलकावरती. 13 धावा. दुपारच्या 17 नंतरचा हा सामना अतिशय लोहस्करच्या गतीने अग्रेसर. यावेळेस गरमागरमीत एक फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट थ्रो चांगला पाहायला मिळतोय परंतु रनिंग त्याहून अधिक चांगली. इथं मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचते. इथनं अजूनही जरी 1-2 मोठे फटके आले तर निश्चित धावफलक चांगल्यापैकी सजेल. कारण 30-35 धावसंख्या ही या ग्राउंड वरती एक चांगली धावसंख्या गणली जाते तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर. यावेळेस मिस टाइम फटका आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 17 धावांवरती स्कोर कार्ड पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळते. इथनं मोठा फटका जर आला तर निश्चित स्कोर कार्ड मध्ये बदल चांगल्यापैकी पाहायला मिळेल आणि डिफेन्स करण्याची क्षमता आहे. वीरतानाजी दापोडे संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. त्या जोरावरती आपण पाहिले तर भावाली संघाला मात्र परास्त केलं होतं अवघ्या 36 धावांवरती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाहतोय ऑन साइडला जातोय. इथं मात्र दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथं पाहूया काय घडतंय आणि यस रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली नांदेवांच्या माध्यमातून परंतु अति घाई संकटात नाही. 1 शॉट. 1 धाव अजून कम होईल. धावसंख्या पाहू शकता आपण धावफलकावरती 18 धावा. निश्चित आपण पाहतोय या षटकामध्ये सुद्धा धावा खर्च करतात. 7 एकंदर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. विनायक येतोय यावेळेस शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चेंडू बॅट वरती घेता आला नाहीये परंतु चांगला फटका सजवलेला आहे. एकच धाव मिळते एकापेक्षा अधिक काही नाहीये. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर आपण 7 धावा आल्या होत्या तानाजी यांच्या. दुसरं षटक मिथून यांनी 4 धावांचं खर्च केलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर
राजन यांनी सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली, फक्त 7 धावा खर्च केल्या. आणि इथं पाहूया विनायक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केलेली आहे. यावेळेस मिडगोटच्या रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, हा ना आणि फलंदाज इथं मात्र अजून एक बाद होते रनआउटच्या स्वरूपात. निश्चितच ज्या फलंदाजाची अपेक्षा होती तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. चिंतामण पाहूया डावाला कशा प्रकारे सावरेल, थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. बिग हिट, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेस उशिरा का होईना मैदानामध्ये इंटर करतोय. तर पाहूया कॅप्टन इनिंग खेळेल का आणि आपल्या डावाला मात्र सावरून नेईल. कमी धावा धापलकावरती लागताना दिसत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतोय 20 धावा. या वेळेस त्रिफलाची फलंदाज बाद होतय. धावसंख्या 20 वरती लागणार हा दुसरा झटका आपण पाहतोय. चिंतामण्याने सुद्धा फार निराश केलं प्रेक्षकांना. बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटमध्ये चेंडू घेतला नाहीये. चेंडू मात्र एस्टेन वरती आदलतोय आणि आपलं फर्निचर बिघडून टाकतोय चिंतामण्यांचं. बाद होऊन तंबूच्या आसराला जात असताना पाहायला मिळते. मनोज येतोय या वेळेस फलंदाजीसाठी. या वेळेस ऑन साइडला चेंडूला टर्न केलं. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 1च धाव इथेही घेतली जाते. 21 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि षटक क्रमांक अंतिम विनायक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. आज खूप चांगली फलंदाजी गोलंदाजी बंदरामारुती काल्हेर संघाची पाहायला मिळते. प्रॅक्टिस इज वन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि तीच प्रॅक्टिस असावी या खेळामागे त्यांची दिसून येते. या वेळेस मात्र पाहू शकता बऱ्याच कालानंतर चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड स्वेडच्या रिजन मध्ये सीमा पार चौकार. पंचवीस धावा फलकावरती. या वेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. 1 धाव इथेही कंप्लीट केली जाते आणि या वेळेस आपण पाहू शकता 4 षटकांचा पहिल्या इनिंगचा पहिल्या सत्राचा खेळ संपन्न होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष बंदरामारुती काल्हेर या संघासमोर ठेवलेलं आहे. या 27 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील की त्या थांबवल्या जातील वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून या ऐकूया या परिसरातील एक बुलंद आवाज गोड आवाज उपेश सरांच्या माध्यमातून. धन्यवाद मनोजजी ठाकरे. मित्रांनो आपण पाहतोय श्री कालिका माता 40+ चषक खारबाव 2022 चा हा अनोखा सोहळा. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे विरुद्ध बंदऱ्या मारुती काल्हेर या दोन संघांमध्ये एकंदरीत 4 षटकामध्ये धावा जमा केलेल्या आहेत.
27 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. थंड असं वातावरण आहे. सूर्याची किरण हळूहळू थोडीशी येत चाललेली आहेत, परंतु बादल मात्र नक्कीच आहे पूर्ण ग्राउंड वरती. सत्तावीस धावांचं लक्ष समोर असताना बघायचं आहे सलामीची जोडी. सलामीवीर बंद्र्या मारुती काल्हेर संघाची सलामीची जोडी मैदानावरती टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी जात आहे. माफक आव्हान समोर असताना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल दापोडे संघाला. त्याच उलट जर आपण विचार केला तर सिंगल डबल मुंबईची जी लाईफलाईन म्हटली जाते त्याप्रमाणे लाईफलाईन सिंगल डबल ची जर घेतली प्रत्येक चेंडू मागे तर नक्कीच सामना जिंकू शकते तो बंद्र्या मारुती काल्हेर संघ. चुरशीची लढत मित्रांनो, एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. ह्या चषकावरती कोण नाव कोरणार हे थोड्याच म्हणजे आजच समजून जाईल. आणि खरोखरच सलामीची जोडी सलामीवीर राजन खेळण्यासाठी तयार. पहिलाच चेंडू, क्या बात है. आणि मला वाटतंय फलंदाज होतोय धावची चारोपण. आत्महत्या क्रिकेट म्हटली जाते त्याप्रमाणे ह्या ठिकाणी पहिलाच गडी बाद स्वतःहून बाद झालेला आहे तानाजी. पहिल्या सामन्यामध्ये तानाजी याची बॅट तळपलेली होती. इथे मात्र शून्यावरती बाद होऊन तंबूमध्ये परततोय तानाजी आणि तानाजी याची जागा भरून काढण्यासाठी जातोय एक आक्रमक फलंदाज दयावान. दयावान आता मात्र उंचावरून खेळू काढलेला बघायचं आहे. झेल उडालेला आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज होतोय या ठिकाणी दुसरा गडी बाद. दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद. क्या बात है. खरोखरच लो स्कोरिंगचा सामना आणि इथे मात्र गोलंदाजीमध्ये राजू करतोय कामगिरी चांगली. लो स्कोरिंगचा सामना परंतु ह्या षटकामध्ये अद्यापर्यंत 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूमध्ये जर का कदाचित 1-2 विकेट अद्याप
उचलतोय तर मात्र परंतु इथे मात्र फलंदाज यशस्वी ठरतोय. चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर, आर पार सीमा पार, डोलदार शानदार लय भारी चौकार. दोन चेंडूवरती दोन गडी बाद केल्यानंतर इथे मात्र यशस्वी ठरतोय फलंदाज राजन. आता मात्र चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती. ह्याच प्रमाणे लो स्कोरिंगचा सामना असल्या कारणानं ह्याच प्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. ती म्हणजे दापोडे संघाच्या गोलंदाजांना. ह्या उलट जर विचार केला तर सामना जिंकायचा जर असेल तर सिंगल डबल वरती जास्त भर द्यायला पाहिजे, परंतु इथे मात्र तसं चित्र दिसत नाही. पुन्हा एकदा डॉट, सुंदर चेंडू. मग खरोखरच असं म्हणतायत की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज असते. इथे मात्र फुटवर्क काही दिसत नाही. जागेवरून खडे खडे मारण्याचा प्रयत्न इथे मात्र फसतोय राजन याचा. पुन्हा एकदा डॅडी गोल होतोय राजन याची. तिसरा गडी बाद. क्या बात है, सुंदर गोलंदाजी राजू याने केली. राजू याच्या पावलावरती पाऊल जर दुसऱ्या गोलंदाजाने ठेवली तर मात्र नक्कीच हा सामना रंगतदार होईल. लो स्कोरिंगचा सामना आहे तरी सुद्धा एकंदरीत 4 धावा केलेल्या आहेत. आता मात्र 3 षटकांमध्ये 23 धावांची गरज. राजन याची जागा भरून काढण्यासाठी जातोय. आता मात्र दुसरा राजन. संतोष आणि राजन खेळपट्टीवरती खेळण्यासाठी तयार आहेत. गोलंदाज कोण आहे थोड्याच वेळात समजेल. 27 धावांची गरज असताना इथे मात्र खरोखरच चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. पहिला गोलंदाज राजू याच्या रूपाने. आता मात्र दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती ज्ञानदेव. हलूच खेळण्याचा नाद. इथे मात्र एक धाव मात्र नक्कीच मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानलेला आहे. एकंदरीत धावा होतात 5. दुसरं षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे. ज्ञानदेव याच्या रूपानं. ज्ञानदेव याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. फुल टॉस चेंडू. सापळा बरोबर रचलेला आहे. त्या सापळ्यामध्ये बरोबर फसलेला आहे तो फलंदाज राजन. खरोखरच राजू याच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज ज्ञानदेव याचा. कारण दुसऱ्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलेला आहे त्याच्या स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. एकंदरीत गडी बाद झालेले आहेत 4 आणि धावा झालेले आहेत 5. 5 चेंडूवरती 5 धावांवरती 4 गडी बाद झालेले आहेत. खरोखरच घसरगुंडी ज्याप्रमाणे हवी होती त्याचप्रमाणे झालेली आहे. खास करून 15 मारुती काल्हेर संघाची. गोलंदाज यशस्वी ठरतोय दापोडे संघाचा ज्ञानदेव. आता मात्र हळूच खेळून काढा चेंडू. एक धाव मात्र नक्कीच मिळत आहे. बघायचं आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर चालू आहे.
आणि 2 धावाही पूर्ण. लगोरीचा खेळ इथे मात्र बघायला मिळते. 3 धावाही पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण होत आहेत. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खरोखरच विकेट मिळत असताना इथे मात्र थोडीशी चुका करता आहेत दापोडे संघ. गरज आहे विकेटची परंतु विकेट मात्र घेत नाही. एकंदरीत धावा 3 दिलेल्या आहेत या चेंडूवरती. धावा झाल्या 8. पुन्हा एकदा फलंदाज होत आहे. दांडी गोल त्रिफलाचित. आणि आता मात्र जातोय मिथून. एकंदरीत 5 गडी बाद झालेले आहेत. 5 गडी बाद झालेले आहेत. लो स्कोरिंगचा सामना 8 या धावसंख्येवरती 5 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा हळूच खेळून काढे चेंडू बघायचा. 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेवरती समाधान मानतायत. एकंदरीत धावा होत आहेत 9. 5 बाद 9. दुसरं षटक मार्गस्थ. खरोखरच टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर. कारण 2 षटकामध्ये दापोडे संघाच्या 11 धावा होत्या. त्याचप्रमाणे इथे मात्र 9 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे परंतु गडी मात्र चांगले झालेले आहेत. 5 बाद झाले. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू पंचांकडनं वाईट बॉल घोषित होत आहे. अवांतर धाव मिळते. एकंदरीत धावा होत आहेत 10. 17 धावांची गरज. 13 चेंडू आणि 17 धावा. रंगतदार अवस्थेत सामना हा सुद्धा चाललाय असं वाटतंय. खरोखरच सेफ शॉट. क्षेत्ररक्षण खूपच सुंदर. 1 धाव मात्र एका धावेवरती समाधान मानतायत. एकंदरीत 11 धावा झालेल्या आहेत. जशाच तसं सेम दापोडे संघाने सुद्धा 2 षटकामध्ये 11 धावा जमा केल्या होत्या. त्याचप्रमाणे इथे मात्र बंद्र्या मारुती काल्हेड संघ 11 धावा जमा करतोय आपल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता उरलेल्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत की 16 धावांची गरज आहे. मनोज गोलंदाजी मार्ग वरती. तिसरा षटक. हा षटक निर्णायक षटक. उजव्या बाहेरचा चेंडू पंच वाईट बॉल करतायत. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने एकंदरीत धावा होत आहेत 12. 12 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र झेल उडतोय आणि फलंदाज फेर.
6वा गडी बाद. खरोखरच लो स्कोरिंगचा सामना आणि लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये सुद्धा इतकी रंगत वाढते. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळतंय. दुसरी धाव कदाचित झाली असती परंतु जर तरला महत्व नाही. इथे मात्र एकच धाव मिळतंय. ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत 13. उरलेल्या काही चेंडू मध्ये म्हणजेच 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. दोन चेंडू जर निर्धाव पडतायत तर ह्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत मिळणार कारण 6 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडू जर निर्धाव पडले तर सामन्यामध्ये खूपच रंगत वाढेल. परंतु 2 ह्या 3 चेंडूमध्ये जर का एखादा मोठा फटका लागला तर मात्र सामन्याचं पारडं थोडंसं जड होईल. ते 15 मारुती कालेर संघाची. येथे मात्र सेफ शॉट. एक धाव मात्र पळून काढतायत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. बघायचंय सुंदर क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. आता मात्र लगोरी सारखा खेळ. इथे 3 धावा पूर्ण होत आहेत. 4थ्या धावेसाठी धावतायत आणि नाहक 4 धावा. नाहक 4 धावा दिलेल्या आहेत. खरोखर ह्याच 4 धावा कदाचित मागात पडू शकतायत त्या दापोडे संघाला. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. ह्या 4 धावा खरोखर तसा विचार जर केला 2 धावा गेल्या असत्या तरी काही फरक पडत नव्हता दापोडे संघाचा. परंतु इथे मात्र थोडासा मिस्टेक होत आहे आणि 4 धावा देत आहेत. या 2 धावा एक्स्ट्रा ज्या दिलेल्या आहेत ह्याच कदाचित मागात पडू शकतात. गोलंदाजी मनोज चांगली गोलंदाजी करतोय परंतु 7 मात्र क्षेत्ररक्षकाचे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. खरोखरच क्रिकेट बघायला खूप मजा. 40+ बघायला मजा जी आहे ती रेग्युलरचं क्रिकेट बघायला मजा नाही. इतकी मजा. सात चेंडू आणि 8 धावांची गरज. हा चेंडू सुद्धा निर्णायक असू शकते. हा चेंडू सुद्धा निर्णायक ठरू शकते. या चेंडूवरती जर का डॉट चेंडू येतोय तर सामन्यामध्ये रंगत वाढेल आणि त्याचप्रमाणे नक्कीच डॉट केलेला आहे मनोज याने. चांगली गोलंदाजी मानावी लागेल मनोज याची. परंतु शेवटचा षटक आता मात्र निर्णायक ठरणार आहे. या स्पर्धेतला वर्चस्व कायम कोण ठेवत आहे बघायचं आहे. फलंदाज की गोलंदाज. 8 धावा 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. ह्या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो कारिवली संघाची 3ऱ्या फेरीमध्ये खेळेल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो 4थ्या फेरीमध्ये गावदेवी भादवड संघाशी खेळेल आणि त्याच्यातून जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये गावदेवी वेळे संघाशी खेळेल. आजचा शेड्यूल असणार आहे. शेवटचा षटक मैदानावरती घेऊन येतोय गोलंदाज लक्ष्मण दिवेकर आणि नंदू नाईक भादवड गावचे एक सामाजिक कार्यकर्ते यांचं ह्या VIP डाईज वरती आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम. आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे.
6 चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज हेमंत चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये केली. इथे मात्र काय करतोय, सहजगत्या खेळून कडे चेंडू बघायचा आहे. चेंडू जाणार आर पार सीमा पार, डोलदार शानदार चौकार. पाच चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र हळूच खेळून कडे चेंडू बघायचा आहे. एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि 2 धावाही पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र गनिमी कावा नक्कीच केलेला आहे. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलेला आहे. सामना विजयाच्या उंबरठ्याकडे चाललेला आहे. बंदरेमध्ये काल्हेर संघ 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुन्हा एकदा पॉइंट कडे ढकलून काढतोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते. बरोबरी झालेली आहे. एका धावेची गरज. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. कारिवली संघाच्या संघनायकाने यायचा आहे नाणेफेकीसाठी. जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचा आहे. लगेच नाणेफेकी होणार आहे. आणि खरोखरच सामना जिंकलेला आहे. अभिनंदन 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 बंद्र्या मारुती काल्हेर. हार्डलक हार्डलक वीर बजरंग वीर तानाजी दापोडे संघ. भादवड गावचे एक सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण देवेकर सरांचा सन्मान आणि सत्कार मी